काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असे म्हणाले, मराठवाड्यात परिवर्तनाची लाट आता सुरू झाली आहे. 24 फेब्रुवारीला नांदेड जिल्हा स्वतंत्र झाला आहे. 24 फेब्रुवारीचा दिवस मी तुम्हाला सांगावंसं वाटत नाही. आपल्याला आठवते भाजपाची दुसऱ्याची घर तोडण्याची मानसिकता आहे. उद्धव ठाकरे यांचं घर तोडलं, शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसचं घर तोडायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी केला. आपण नांदेडला पाहतोय की मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाली आहे. भाजपमधील लोक मोठ्या प्रमाणावर आता काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली. 24 फेब्रुवारी 2024 हा दिवस काँग्रेसचा उठाणाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या 3 लोकसभा निवडणूक काँग्रेसने लढवल्या त्या तिन्हीच्या तिन्ही 100% निकाल काँग्रेसच्या बाजूने आला. ज्या मराठवाड्याची काँग्रेस शून्य होते ती आज 100% पुढे आली. जो व्याकोना होता तो भाजपने घेऊन गेला. तेव्हा भाजपचे धन्यवाद मानावे लागेल. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नामोल्लेख न करता त्यांच्या बाबतीत पत्रकार परिषदेत ते म्हणाले. युवराज मानालीसह UV वार्ता. 24 फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा स्वतंत्र झाला का? आता 24 फेब्रुवारीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही. आपल्याला आठवतं की भाजपला दुसऱ्याची घरं फोडण्याची मानसिकता आहे. मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं, शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसचे घर तोडायचा प्रयत्न त्या लोकांनी केला. पण आता नांदेडमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू आहे. भाजपमध्येही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली. 24 फेब्रुवारीचा दिवस, 24 फेब्रुवारी 2024 हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार. ज्या 3 लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मराठवाड्यात लढला त्या 3च्या 3 100% निकाल हा काँग्रेसच्या बाजूला. ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस 100% निकालामध्ये पुढे आहे. म्हणजे जो लॅकुना होता तो भाजपने घेऊन गेला, म्हणून भाजपचाही धन्यवाद म्हणावं लागेल. आणि जे होतं चांगल्यासाठी होतं. आणि आज आपण पाहतोय की पूर्ण शहरातही मी अनेक कार्यक्रमात आलो. परवा राहुलजींचाही सुद्धा पदयात्रा या शहरातून गेली.